आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। श्रीवर्धन तालुक्याची ओळख असलेल्या कडव्या वालासह विविध कडधान्यांची शेती हळूहळू इतिहास जमा होताना दिसत आहे। कोकणात भात कापणीनंतर जमिनीत उरलेल्या नैसर्गिक ओलाव्यावर वाल, चवळी, मूग, उडीद यांसारख्या कडधान्ये घेण्याची परंपरा होती। ही शेती केवळ उत्पन्नाचे साधन नव्हे तर स्थानिक संस्कृती आणि खाद्य परंपरेचा अविभाज्य भाग मानली जात होती। विशेषतः गावठी कडव्या वालांपासून तयार होणारी पोपटी ही रायगड जिल्ह्यात आजही चवीचा राजा समजली जाते। मात्र गेल्या काही वर्षात मोकाट घोडे आणि गुरांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकरी या पारंपरिक शेतीपासून दूर जात आहेत। पर्यटन व्यवसाय वाढल्यानंतर समुद्र किनाऱ्यांवर घोडेस्वारी आणि घोडागाडी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाला। रोजगारांच्या दृष्टीने हा व्यवसाय महत्त्वाचा असला तरी दिवसभर पर्यटकांना फिरवल्यानंतर अनेक घोडे मालक घोडे मोकाट सोडतात। परिणामी हे घोडे शहरासह ग्रामीण भागातील शेतांमध्ये शिरून उभी पिके नष्ट करतात। कितीही मजबूत कुंपण घातले तरी घोडे व मोकाट गुरे उडी मारून शेतात प्रवेश करतात। कडव्या वालांसारखे नाजूक वेलवर्गीय पिके काही तासातच फस्त होतात। वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे उत्पन्न घटते, खर्च वाढतो आणि शेती परवडेनाशी होते। यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत। या प्रश्नाबाबत नगर परिषद व प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत। मोकाट जनावरांमुळे शेतीबरोबरच शहरातील स्वच्छता व आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। हा प्रश्न तातडीने सुटला नाही तर श्रीवर्धन तालुक्यातील कडव्या वालांसह पारंपरिक कडधान्य शेती पूर्णपणे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शेती, पर्यटन आणि स्थानिक संस्कृती यांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची गरज शेतकरी ठामपणे मांडत आहेत। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।